हे आता झाले 7-8 वर्षात. होय कुठला आलंय तेव्हा. मग 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 मला सांगा, तुम्हाला काय बघून दिलं मग? काय जमीन नवरा बघून दिला आईबानं. पहिलं काय देत होती बघून तर. अजून बार काय ते कुठनं वाढलंय आईबाला पण माहित नाही आहे का नाही. तुम्ही आला तेव्हा बंगला होता तुमच्या मालकाचा? नाही. मग काय होतं? कौलार घर होतं आपलं साधं माळवत. बर म्हणला शिवाजी. शिवाजी. बर शिवाजीवर किती प्रेम आहे? मस्त आहे. जीवा परास हात मोठा करून एवढा आहे. एवढा आहे. बर मग किती मुलं झाली तुम्हाला? 4 आहे. 4. याला म्हणायचं खरं प्रेम. किती मुलं झाली? 4. एवढा टाळ्या वाजवायसाठी जोरात. आणि आता पहिलंच असतंय तेव्हा शिजर करायला लागलं. इंजेक्शन सोडले आता, अजून कळा चालू व्हायचे, शिजर होणार. आणि शिजर झालं का नाही, गार पाण्यात पाय घालायचा. तुम्ही करत होता तसं? गार पाणी गरम पाणी असलं काय होतं? सगळं होतं. आणि आता सारखं काय होतं? आता सारखं काय आहे तेव्हा? आता काय जरा ही झालं का नाही तर लगेच पळवा दवाखान्यात. तर पहिलं काय होतं तेव्हा? दवाखाना होताही असा तेव्हा. बघा हे त्या वयात एवढं 4 झाले याला, हे अजून कणकणीत उभारते. आणि आता आमचं बाळ घेऊन येताना पोरगी शिजर झालंय माझं. पाठीत टोचल्या सुया. घ्या जावा तुम्ही टोचून, तवा कळेल पाठीत कसं दुखणं असते. आईचं खरोखर कौतुक आहे, कारण ह्या वयात ही अजून इथं अशी उभा राहत्या. मी तुम्हाला सांगतो 34-35ची आमची पोरगी झाली की तिला उभा राहायला पण येत नाही, बाजारला पण जाया येत नाही, घरातली कामं पण होत नाहीत आणि काहीच कळत नाही. हे आईकडे बघून तुम्हाला वाटते का नाही जरा तुमच्या आयुष्यात पण असं क्षण असावं? नातू किती? नातू आहे ती मस्त 8 आहे ती. हा. आणि त्याला बारकी बारकी पोरं पण नातू काय म्हणायचं त्याला? नाही अजून ती नाही झालेली. बरं नातू किती आहेत मग? नातूच आहे ती 5-6 नातू आहे ती. नातू किती आहेत? नाती 3 आहे त्या. पहिला बघा 6 नातू आणि 3 नाती आहेत. आणि आपल्या इथं पोरगीचं अजून लग्नच नाही, बाळाचा पत्त्याच नाही. 40व्या वर्षी आम्ही लग्न करणार तिचं. रेशन कार्डवर तिचं नाव लागलं पाहिजे. बरोबर आहे का बसवराज? बरोबर आहे ना? हा. आणि गाडी पाहिजे. पोरग पहिला आमचं नातू आहे का नाही, ती गाडीत ना आलं पाहिजे. आणि गाडी दारात आली, कसं कसं हा गाडी दारात आली की लगेच पोरगीची आई बाहेर येऊन अशी अशी कोण कोण बघायले गाडी आल्यालं बघत्या ना आज जाते का नाही. शिवाजीराव ना कधी राग आला म्हणून तुम्हाला बोलल्यात का? मस्त बोलते ती. बोलते ती की. होय. मग 60 वर्षात तुम्ही कधी सोडून गेला नाही सा त्यांना? काय सोडून जायचं? आईबानं आपल्याला ही केलंय, आईबाचं नाव राखायचं आहे, सोडून जायचं काय काम आहे तेव्हा? जरा टाळ्या वाजवायच्यासाठी. याला काय मी शिकवलेलं नाही, हे काय माझ्या ओळखीचं नाही, हे नुसतं बोलतंय, मी विचारल ते सांगतंय नुसतं. हा आत्ताच्या पोरी का नाही, नुसता पिझ्झा नाही दिला का नाही नवऱ्यानं, नुसता सँडविच नाही दिला का नाही खायला, लगेच बाहेर रुसून जात्यात बाय आणि लगेच कोर्टात जात्यात. आणि तिची आई काय म्हणते माहित आहे का? काय म्हणते? लगेच घे सोडते ती. अशी आई म्हणत्या. आणि ऐका की असं म्हणत्या ती म्हणत्या, वर एक मोलाचा फ्री मधला कंसातला सल्ला देत्या. काय माहित आहे का? काय म्हणत्या सांगा बघू? तुला करून घेणारी, तुला करून घेणारी लय जण आहे ती. असं कोण म्हणतंय? पोरगीची पूर्वीची आई म्हणते, आई शिकवते सगळं. आपल्याला फक्त हास्य मनोरंजन करायचं नाही. माझं एक स्पष्ट मत आहे, मी जर स्त्री असतो तर मला लय लाज वाटली असती. आता तुम्ही सगळ्या स्त्री आहे, खरं सांगा कुणाकुणाच्या मामाची लग्न व्हायची आहेत का नाही? खरं सांगायचं. भाचीच्या लग्नात येऊन मामानं तलवार धरल्या का नाही, लिंबू धरल्या का नाही? अजून काही जणांच्या चुलत्यांची लग्न व्हायचे. त्यांचं वय 16 होतं. पहिलं बाळ किती वर्षात झालं आई तुला? झाले की 4थ्या वर्षात. म्हणजे 20व्या-19व्या वर्षी आई झाली. आता हिचं वय 60 आहे, म्हणजे हिच्या मुलाचं वय 42 आहे. आणि आपल्यातल्या 42 वर्षाच्या पूर्वीचं अजून लग्न नाही. आपल्या सांगली जिल्ह्यात, नुसत्या आपल्या सांगली जिल्ह्यात 42 वर्षाच्या बारक्या बारक्या पोरी 60-1 हजार असतील बघा नुसत्या.
60,000 नुसत्या. आणि बारक्याच आहेत, एवढ्याच आहेत. ऊट म्हणलं का नाही जाग्यावरनं, कोण तर बघायला आले ऊट म्हणलं का नाही, असं बसलेलं असतंय ते. ऊट बघायला आल्यात तुला, ऊट. भांडी उचल म्हणलं का नाही, घासलेली भांडी, असं बसलेलं असतंय बघा. हे बघितल्याला सांगायला तुम्हाला, पदरचं नाही सांगत. आणि मुस्लिम समाजाचं पण खरं कौतुक आहे. क्या करते छोरा, क्या नहीं वो पात्याला वगैरे नसते क्या, वो बेचने का काम करते का, बाजार जाको करते उन्हें, कत्ता कमाते, 700-800 हजार रुपये मिलते होंगे. देव डालो. शादी कबूल है, कबूल है. पोरगीचं वय 16, पोराचं वय 18, 19व्या वर्षी बाप, 17व्या वर्षी आई. आणि आपल्या इथं पोरगी 35 वर्ष झाली तरी आई आणि बाप अजून हुडकायला येतच स्थळ, आहे का नाही. हे विनोद म्हणून नाही सांगत, ह्यातनं तुम्ही काहीतरी घ्या, मनामध्ये ठरवा की बाबा काय केलं पाहिजे, चुका कुठं होत्यात काय बघा. आणि तुम्हाला एक सगळ्यात वाईट काय सांगतो बघा, सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट, गाणं म्हणायचं आहे सर तुम्हाला, सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट काय सांगतो तुम्हाला. आपल्याला काय वाटतंय, आमनापुरात मुलगी दिली तिला अन्न पाणी मिळत नाही, मरते असं वाटतंय बरं का. म्हणजे आमनापुरात जर मुलगी दिली तर तिला काही अन्न पाणी मिळणार नाही, कपडे लत्ता मिळणार नाही, सोनं चांदी मिळणार नाही, राहायला घर मिळणार नाही, ती लग्न झाले मरणार. हा, म्हणून आमनापुरात पुरी देत नाही. आता काय होतंय, पुरी कुठं देतात, पुण्या मुंबई नाशिक मध्ये, अहमदाबाद मध्ये, मेट्रो सिटी मध्ये कुठं देतात, मोठ्या मोठ्या शहरात. लग्न झालं 6 महिने झालं की त्या चौकातनं बाप जावयाला सगळ्या पोत भरून नेतोय तिकडं. आणि पिझ्झा आणि बर्गर नाही त्यानं खायला घातलं. यू नॉनसेन्स ब्लडी फुल, मला काय काय सांगितलंस. बंगला 3ऱ्या मजल्यावर होता ब्लडी, मला तुझ्या सोबत राहायचं नाही अशा म्हणतात मुली. आणि निघून येतात इकडं आणि जातात कोर्टामध्ये पायऱ्या चढत 1600 मुलींची लग्न झाली ती 2 वर्षापूर्वी. आणि आता 1448 मुली सोडचिठ्ठी घेतायत तिथं. चांगलं आहे का नाही मेट्रो सिटीतलं राहणं. आणि ही बिचारी 60 वर्ष इथं राहत्या, ही इडी आहे आणि आपण सगळे शाण्या. वाजवा टाळ्या शाण्यासाठी एकदा जोरदार. किती लाजा तुम्हाला, किती लाजा. शाण्यासाठी टाळ्या वाजवा म्हणताना लगेच टाळ्या वाजवताय. पोरांचा विचार करा, योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. हा, वाजवा टाळ्या म्हणल्यावर यांना काही कळतच नाही. वाजव टाळ्या म्हणलं की हे येडा आल्यागत वाजवणार टाळ्या. हा, शांताबाई गाणं लावायचं, मी नाचवतो. जर आई तू नाचली नाहीस तर तुला उचलून घेऊन नाचणार मी. हा, आणि तुला साथ सोबत द्यायला ही शांता आहे वा. शांताबाई चलने की आवाज छुम 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 असं लागतंय गाणं. हा, वन हा हा कोण, हा तिला पण वाडा 200 दिल तर का नाही तिला. हा, शांताबाई की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा बाण, तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा. शांताबाई 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 अगं शांताबाई. तेरा ये जलवा हिंसा हलवा, जीवाचा कालवा, मनाला बोलवा, मामाला बोलवा, कालवा हलवा 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 कालवा हलवा. शांताबाई 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 अगं शांताबाई.
आज काय हाय काय तर आजोबा घरात आहे ते. वय ग तुला लावून दिले त्याला भीतीच नाही. नाही त्याला माहित आहे मी वाघिणी संग लग्न केलंय त्यामुळे वाघ घरात निवांत वाघिणी. एकदा आईसाठी टाळे आई या. छान शिस्तात. आईला एक देत आहे काय काहीतरी त्यातलं काहीतरी द्या की केसाला लावू द्या आई डोक्याला. आई इकडे द्या त्यातलं. हा तवर गाणं चालू सर. स्वागत. सर एक गीत आपल्यासमोर या ठिकाणी. खेळावरच गाणं घ्या की तुमचं. नाही हा चालू. हे गीत आपल्यासमोर सादर करतोय किशोर कुमार यांच्या आवाजातले गीत आपल्यासमोर सादर होत आहे. आपल्या सर्वांचं पुनः एकदा सन्मानपूर्वक आदरयुक्त स्वागत करतोय आजच्या या सुंदर सोहळ्याच्या निमित्तानं. आपली स्नेहपूर्ती उपस्थिती आपण या ठिकाणी दर्शवली. हा आनंद हा खेळाचा आनंद लुटण्यासाठी अमलापूर आणि अमलापुराच्या पंचक्रोशीतून आपण चला बस बस चला आपापल्या ग्रुप मध्ये उभा राहा. चिमटे भरून घ्या चिमटे भरून घ्या. चला 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 चला. हा पुढे चालत इथे इथे आई आई इथे या. हा इथे उभा राहा. हा हा आई इथे हा इथे 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 आई इथे. हा आई इथे. हा आई इथे. हा आई इथे. हा फक्त हाय असं आहे का नाही. हाय असं फक्त तोंड माग कर. चला हा एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार. हा चला जावा जाग्यावर. चला चिमटे मोजाय चालू करा ग्रुप व्हायचा. हा या इकडे या. फितो उभा राहा. पुढं सर. हा पुढं सरका या इथे. चिमटे पडू द्यायचे नाहीत. हा आता आहेत ते काय मोजले जात आहेत. हा चला उभा राहा. हा मी सांगतो होय शुभांगी पाटील चिमटे आहेत बघा ते पडले. सांगतो तशी क्रिया करायची तर चिमटे मोजायचं चालू आहेत. हा एक एक अंक लिहा. हा एकाच्या कोणाच्या हातावर एक अंक लिहा. पहिल्या नंबरला जे उत्तर त्याच्या हातावर त्याचं काढू नका. त्यांचं काढा इकडे. हा चला तिकडं तोंड करा. हा असं उभा राहायचं असं. हा हा उभारला. ए तायडे गोल फिरू नकोस मधली. हा जरा पुढं सारखा. 1 नंबर 2 नंबर पाठीमागे जाऊ दे. 3 नंबर त्या पाठीमागे जाऊ दे. 4 नंबर 5 नंबर. चला ताई तो उभा राहा. 6. अय ताई इथे 7. अय ताई इथे 8 9 10 या. चला हा 1 मिनिट. हा उभा राहा मागे. चला हा हा जरासं फक्त आहे का नाही जरासं माझ्याकडे बघा सगळ्यांनी. माझ्याकडे जरा पाय वळवा. पाय वळवा. हा आता बघा बरं दिसतंय का. बरं दिसतंय का मागणं. हा आता तिकडं तोंड हाय असंच करा. हा मी सांगतो तेवढी क्रिया करायची. हा सांगतो तेवढी क्रिया करायची. हा इकडे बघा. हा सांगतो तेवढी क्रिया करायची. हा इकडे माझ्याकडे बघा. हा चला इकडे बघा. हा असं उभारलाय का. जरा टर्न घ्या असा. हा ह्यो किस्सा आहे तुमचा इथं. हा तिकडे बघा. हा ह्यो किस्सा आहे बघा. खिशात हात घाला. हात घाला खिशात. हा हात घातला. हात वर घ्या म्हणजे काहीतरी काढलं त्यातनं. कळतंय ना. हा हात घाला काढा. आता काय म्हणायचं. एका सुरात म्हणायचं. तंबाखू खाणं आरोग्यास घातक आहे. तंबाखू खाण्यास घातक तंबाखू खाणं आरोग्यास घातक आहे. तंबाखू खाणं आरोग्यास घातक आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होऊ शकतो. तंबाखूमुळे कॅन्सर होऊ शकतो. तंबाखूमुळे कॅन्सर होऊ शकतो. तंबाखूमुळे कॅन्सर होऊ शकतो. आणि हे त्या तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं. हे त्या तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं.
तंबाखू खाल्ल्यावर इकडं सगळं आतलं बाहेर येतंय. तंबाखू खाल्ल्यावर इकडनं सगळं आतलं बाहेर येतं. त्यामुळे तंबाखू खाऊ नाही. हा घ्या आता. चला 2 ग्रुप आहेत, 5-5 चे तुमचे ग्रुप उभा राहा. चला बाकीचे चला खाली. मैदान मोकळं करा. तुझ्यासाठी आले वनात पांढरे, तुझ्यासाठी आले वनात. हा जोरात फिरवायचा. ज्याचा जाईल बॉल पडल ते बांधल. हात दुखला की थांबलेली बात जोरात. हा चला कुणाचा पडला. हा बात खाली जाऊ. जलद. हा निघाला की गेलं. बरोबर आहे की. हा हात वर आता. वर घ्या. गोल. हा यस. पलीकडे बघा मान पण घ्या तिघींना घ्या. तिघींची हा आता देतो काय तुम्हाला थोडं. चला ताईंकडे या. हा तुमच्या दोघीतली एक जण फायनलला नेणार आहे मी. या इकडे. हा हा मागच्या वेळी आला म्हणून काय यावेळी आला पाहिजे असं आहे काय. जोरात हसायचं, व्यवस्थित हसायचं, चांगलं हसायचं काय. माईक जवळ धर. हा बस
उठा उठा त्याला घेऊया काय फायनलला होय मग आणि एकदा असून जाऊ सगळे घेऊया आनंदाची आना पड़ेगा, लोगों को उठाना पड़ेगा, सबको करके दिखाना पड़ेगा। इसको में जब ये गाना बजेगा, ऑन द फ्लोर आना पड़ेगा, लोगों को उठाना पड़ेगा, सबको करके दिखाना पड़ेगा। और रजनी फैन, don't miss that chance। और रजनी फैन, don't miss that chance। क्लब में आया मैं तो, मुझको रोकेगा कौन और कई को, मेरा मूड में
में डांस करेगा, किसी का डैडी से नहीं डरेगा, जिसको जो भी है करना वो कर लो, इधर ही मैं हूँ कड़ा पकड़ लो, घर पे जाके तुम गूगल कर लो, मेरे बारे में विकिपीडिया पे पढ़ लो। पूछो को थोड़ा राउंड घुमा के, अंडा की जैसा चश्मा लगा के, हुकूमत में लस्सी मिला के, आ जाओ सारे मूड बना के। पूछो को थोड़ा राउंड घुमा के, अंडा के जैसा चश्मा लगा के, हुकूमत में लस्सी मिला के, आ जाओ सारे मूड बना के। और रजनी करले राजा राणीची जोडी त्या मालिकेमध्ये यांनी काम केले, चांगला त्याच्यामध्ये सुद्धा काम केले आणि असला कलाकार तुमच्या समोर तुमचं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या तोंडावरलं हे टेडीचं मास्क आपण काढतो, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होते. जोरात टाळ्या, जोरदार 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 जोरदार. यस, धन्यवाद सर. कपडे बदला. कलाकार हा त्याच्या कलेनं मोठा होत असतो. कला छोटी अथवा मोठी, लहान अथवा छोटी नसते. दादा कोंडकेचं एकटा जीव सदाशिव नावाचं जर आत्मचरित्र तुम्ही वाचलं तर दादा कोंडकेचा दादा कोंडकेंचा एकटा जीव सदाशिव नावाचं जर हे पुस्तक तुम्ही वाचलं तर दादा कोंडके पहिला स्वतःचा चित्रपट ग्रहामध्ये दाखवला जावा यासाठी काय करत होते तर त्या काळात चित्रपटगृहाचे रील्स यायचे, रील्स ते डोक्यावरती घेऊन प्रत्येक थिएटरला जात होते आणि माझा चित्रपट दाखवा, माझा चित्रपट. ए ए ए विचार मंचावर गप उभा राहायचं नाही, मी बात करणार. हा, संख्या तेवढी घ्या बरोबर सगळी मोजून आणि पुढलं नियोजन लावा. मागे सरकार ओळीत उभा राहा. मी तुम्हाला एकदा सूचना देतो. मी चांगलं बोलत होतो, व्यवस्थित बोलत होतो, महिला माता भगिनी सगळे हसत होत्या. मी आपला असं इथं मध्ये येऊन बोलायलोय आणि एक बारकं पोरगं माझ्या टंगड्यातनं पुढं आलं आणि माझ्याकडे असं बघत म्हणते काय माहिती आहे का, काका तुम्ही आमच्या घरातल्या बॉब्सगत दिसताय. मी म्हणलं बॉब्स म्हणजे त्या काका पुतण्याचं नाव चुलत्याचं नाव असेल. तर त्याला विचारलं होय काय बाळा, खरंच मी तुझ्या बॉब्सगत दिसतोय. तर ते म्हणलं होय. का रे, का तुझं बॉब्स काय करते? नाही, आमच्या घरातल्या कुत्र्याचं नाव बॉब्स आहे म्हणलं. हा, त्यामुळे बारक्या पोरांची मला लई भीती वाटते. शेवटचा मुद्दा आहे, तुम्हाला एक प्रयोग या ठिकाणी धावणार आहे. तो प्रयोग बघून घ्यायचा, तो प्रयोग समजून घ्यायचा. अंकुश राजमाने सर, मी आपणास एक काम सांगितलं होतं. अंकुश राजमाने सर, हा प्रयोगाचं साहित्य आणा की. श्लोक, हा असू दे कुठं जात नाही. हा, सगळ्यांनी तुम्ही बसला तर चालेल, खाली बसा. खुर्ची एक घ्या. हा, आणि खुर्ची एक घ्या. चला, आणि वापरायचं पाणी. हा बसा. हा ग्लास, हा म्हणजे हा ग्लास आहे. त्या ग्लासमध्ये जरा लक्ष द्या 2 मिनिटं बरं का. तुमच्या जीवनामधून, तुमच्या आयुष्यामधून असा प्रकाश आत बाहेर येत जात असतो. म्हणजे चांगले विचार तुमच्यामध्ये येतात, चांगले विचार तुमच्यामधून निघून जातात. पण ह्या प्रवासात काय होत, हा एकदा जोरदार टाळ्या होते त्या कलाकारासाठी ज्यांनी तुमचे गेले 3-3.5 तास मनोरंजन केलं आणि घामाच्या धारा कुठनं घाम वाहत होता ते कलाकारालाच माहीत असते. तुम्हाला सांगून अजिबात पटणार नाही. धन्यवाद बसवराज. यस सर. कार्यक्रम खूपच छान झाला. तुम्ही पण छान आमचं मनोरंजन केलं आणि जे आता बापाची कथा तुम्ही सांगितली ती खूप छान होती. आणि त्या बापाचं काळीज काय असतं, बाप कसा आपल्यासाठी झिजतो, बाप आपल्यासाठी काय काय करतो हे त्यातून तुम्ही वर्णन केलं. ते खूप छान केलं. काही स्त्रिया ह्यात रडल्या सुद्धा. छान, माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं त्यामुळं.
तुमचं छान तुम्ही केलं एवढंच बोलते. आणि ह्या कार्यक्रमामुळं सर्व स्त्रियांना महिलांना त्यांच्या आतील जे कलागुण आहेत ते त्यांचे बाहेर पडले आणि त्यांनी हे व्यासपीठावर आपल्या सादर केलं. त्यांनी तुमच्यासमोर त्यांची कला सादर केली. त्यातून त्यांना एक वाव मिळाला. आपल्यात काहीतरी आहे हे त्यांना समजलं आणि त्यातून हे जी बक्षिसं ठेवली त्यातून त्या प्रेरणा घेतील. तेवढंच. त्याप्रमाणे सगळ्यांचं मन ते गढूळ पाण्यावानी झालं होतं, पण सरांनी स्वच्छ पाणी ओतून ते स्वच्छ केलं. तसं आज सरांनी सगळ्यांची कला पाण्याप्रमाणे स्वच्छ पाण्याप्रमाणे आपल्यापर्यंत आणलेली आहे. आणि जे मार्गदर्शन दिलं बापाचं आईचं प्रत्येक मार्गदर्शन हे त्या पाण्याप्रमाणे तुमच्या डोक्यात गेलं असेल आणि कचरा बाहेर गेला असेल असं मला वाटते. आणि सरांनी जे विनोदाचा पण कार्यक्रम घेतला आणि शेवटला बाप म्हणजे एक देव माणूस असतो, हे प्रत्येकाच्या आयुष्यात देव माणूसच बाप असतो हे मात्र मला पण पटलेलं आहे. गाणं लावा. गाणं कुठलं लावा माहिती आहे का? बँजोवाले बँजो तुझा वाजू दे. वरातीला पोरं सारी जमली आम्ही. आता काय करा, एक लक्षात घ्या. ह्यांच्या डोक्यावर बाटली आहे, ही बाटली खाली पडली म्हणजे आपला डाव संपला. साधी गोष्ट आहे. दुसऱ्याला धक्का लावून दुसऱ्याची पाडायची नाही. तुम्ही लई कुजकी आहे कुजकी असतात लई. माझी पडली बघा, माझी पडली घेता पडली बाई. असू द्या, चला असं. हा चला इकडे तुम्ही तिथे जागा कमी करा मग. हा तुम्हाला हा जावा तिथे पुढे या. चला तुम्ही इथं. हा तुम्हाला सर दे. तुम्ही इकडे सर काही. हे बघा, मी तुम्हाला मराठी भाषेत आणि एकदा सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या. आता स्पर्धकांनी लक्ष द्या. स्पर्धकांनी हास्य विनोद खाली घ्या. हा थांबा जरा. हे बघा, नियम समजून घ्या. बाटल्या द्या मोठ्या. चला प्रत्येकाच्या हातात सगळ्यांचे टोपण सील करून घ्या. बाटली पडली, बाटली फुटली आणि पाण्याची पुन्हा बाटली नाही, तुम्ही आऊट होणार. पहिला सांगतो. हा आपल्या सर्वांच्या
सर्वांच्या स्नेहपूर्ती उपस्थितीनं आजच्या या शुभदिनी या ठिकाणी ठीक आहे. धन्यवाद, खूप खूप अभिनंदन. आपण या ठिकाणी आलात आणि उत्स्फूर्तपणे यांनाही मनापासून धन्यवाद देईन. त्याच पद्धतीनं नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर ते विलास संतू जाधव ऐनवाडीकर भाऊजी यांनाही मनापासून धन्यवाद. चला हाय द्यायचं. ज्यांना बाकीचे मिळालेले बाजूला वाद, जे मिळाले नाही ते पुढे या. च्या वतीनं मानाची शिवनेरी पैठणी या ठिकाणी दिली गेली जाते. एकदा जोरदार टाळ्या देऊया. टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूया. मान्यवरांचंही स्वागत करूया. आजी तुम्ही आजी हा शिवाजी सोय का नाही आजी. खूप खूप अभिनंदन. यानंतर क्रमांक 2चे बक्षीस आदरणीय युवा नेते सुरेश भैया पाटील यांना विनंती राहील की आपण हे प्रदान करावं. पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा साधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय युवा नेते सुरेश भैया पाटील, अभिनंदन. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण उत्स्फूर्तपणे सहभागी झालात, आनंद झाला. यानंतर क्रमांक 1चे मानकरी पुढे या आणि ते बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतोय माननीय आकाराम भाऊ पाटील यांनी यावर अशी विनंती आहे. पलूस तालुका संजय गांधी निराधार समितीचे सदस्य आणि आमलापूर नगरीचे माजी आदर्श सरपंच यांच्या शुभ हस्ते शिवनेरी प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी आपल्या सर्वांना साहेबांच्या हस्ते या ठिकाणी दिले गेलं जात आहे. दोन ठिकाणी दिलं गेलं जात आहे. आणि यानंतर प्रथम क्रमांकासाठी लकी आजचे मानकरी सर आता सगळ्यांना इकडे पुढे बोलवा. आणि सगळ्यांना विनंती आहे स्टेजच्या समोर सगळ्यांनी यायचं आहे. मान्यवरांना 5 बस